त्याचा गेला विवेक नाथ महाराज या ठिकाणी विवेक कुणाचा गेलेला आहे ते सांगत आहेत. जो स्त्री सवय निरत झाला, खरोखर त्याची वृत्ती या ठिकाणी काय स्त्री रूप झालेली आहे. जो मद्यपानामध्ये मातून गेलेला आहे, दारूमध्ये त्या ठिकाणी मातून गेलेला आहे ना, उन्मत्त झालेला आहे. जो धन लोभी, धनाची त्या ठिकाणी हाव आले, धनच फक्त मिळवावं, स्त्रीमध्ये त्या ठिकाणी लुप्त झालेला आहे आणि मद्यपानामध्ये या ठिकाणी बुडून गेलेला आहे ना, असा कोण जो या ठिकाणी साधक जीव असेल त्याचा विवेक गेल्याशिवाय राहत नाही. ग्रंथकर्ते सांगतात विवेशागमनी जरता ते सर्वदा ती उन्मात नाटवे स्वार्थ परमार्थ स्वेच्छा विचारात खरं जसा. जे वेशेमध्ये त्या ठिकाणी रत झालेले आहेत त्या अति उन्मत्त आहेत म्हणून लागलेले आहेत. खरोखरच या ठिकाणी कामातून वृत्ती झाली, कामातून वृत्ती झाल्यानंतर स्वार्थ काय आहे, परमार्थ काय आहे, नेमकं काय केलं पाहिजे, जीवनामध्ये जीवन जगत असताना काय पाहावं, काय पाहू नये, काय करावं, काय करू नये याची भ्रांत त्या जीवाला राहत नाही. अशा प्रकारे ग्रंथकर्ते या ठिकाणी सांगतात. करणे मर्यादा दिवसाद कथा जन पदा वेशद्वारे विचारे सदा न सरे कदा माघार. असणारे का दिवस रात्र वगैरे काय नाही, गाडविनी सोबत त्या ठिकाणी दिवस रात्र त्या ठिकाणी होतो. तशा पद्धतीनं हा कामातून व्यक्ती जो आहे ना, वेश्येच्या या ठिकाणी खरोखर दारामध्ये पडून या ठिकाणी तो राहिल्याशिवाय राहत नाही. सतत त्या ठिकाणी काम म्हणजे पाहायचं आहे ना, कामच करायचं आहे, कामाचीच वृत्ती त्या ठिकाणी झालेली आहे. अशा प्रकारे या ठिकाणी ग्रंथ करते कामातून व्यक्तीचं वर्णन या ठिकाणी करतात. लाता हनितावरावरी प्रीती दावे सम्मुख खरी पदा विघात मुखावर आवडी करी झलेत. एकाला गाडव त्या ठिकाणी असावा, गाडविणीच्या लाता खात खात खरोखरच तिथंच त्या ठिकाणी प्रीती करणार, तिच्याच मुखापाशी या ठिकाणी ती राहणार. आणि खरोखरच कामातून झालेला व्यक्ती सुद्धा तसंच आहे. स्त्रीच्या त्या ठिकाणी लाता खाईल, नको ते त्या ठिकाणी खरोखर बोल खाईल आणि स्त्रीमध्येच त्या ठिकाणी तो पडून राहील. कारण का त्याची वृत्तीच या ठिकाणी स्त्री रूप झालेली असते. अशा प्रकारे ग्रंथ करते या ठिकाणी वर्णन करतात. जैसा पुरुष कामाचारी सुखची मानी निरंतरी पाऊल जाऊन यदी दुरे हृदयावरी झाले. कामाचारी असताना पुरुष आहे, खरोखर स्त्रीमध्ये त्या ठिकाणी रत झाल्याशिवाय तो राहत नाही. स्त्रीची जे पावलं त्या ठिकाणी हृदयावर तो झेलल्याशिवाय राहत नाही. आणि अशा पद्धतीनं या सुखापेक्षा या जगाच्या ठिकाणी दुसरं कुठलंच सुख या ठिकाणी नाही. केवळ जे सुख आहे ना ते काम सुखच त्या ठिकाणी आहे, अशी वृत्ती त्या ठिकाणी होते. आणि खरोखरच या 21व्या शतकामध्ये सुद्धा आजकाल या ठिकाणी खरोखर सर्वांची वृत्ती या ठिकाणी कामातून वृत्ती होत आहे. नेमकं आता खरोखर इंटरनेटचा जमाना आहे, काय पाहावं काय पाहू नये याची भ्रांत या ठिकाणी मनुष्याला राहिलेली नाही. आणि खरोखरच संपूर्ण वृत्ती जी आहे ना ते कामातून वृत्ती आहे. आणि कामातून वृत्ती झाल्यामुळं आपल्याला वेगवेगळ्या घटना ह्या समाजामध्ये त्या ठिकाणी ऐकायला भेटतात. आणि खरोखरच जर या ठिकाणी आंतरिक वृत्ती जी आहे ते परमात्म्याकडे एक ठिकाणी लावून इंद्रियाचं दमन या ठिकाणी करून खरोखरच इंद्रियाचं दमन केल्यानंतर काय होतं, संपूर्ण ह्या जगाच्या ठिकाणी भारतीय तत्वज्ञान या ठिकाणी देणारे कोण स्वामी विवेकानंद संपूर्ण या भारतीय तत्वज्ञानाचा या ठिकाणी पवळा जगभराच्या ठिकाणी कशामुळं ब्रह्मचर्याचं पालन करून इंद्रियाचं दमन करून अशा पद्धतीने खरोखरच ही कामातून वृत्ती आहे ना निश्चितच वाईट आहे. ग्रंथ करते सांगतात जन्मांतरीची फळी भागे इथे पाद कमाळ हृदय लागे दैव दंडील भागे व्रत वैराग्य कष्ट. कामातून त्या ठिकाणी व्यक्ती काय म्हणतो म्हणे जन्मांतरीची फळे भागे, जन्मांतरीचं भाग्य आज आलेलं आहे. आणि या स्त्रीचं पाय जो आहे ना तो आपल्या हृदयाला या ठिकाणी लागत आहे. हिचे पद कमाळ हृदय लागे आणि खरोखर दैव दंडी या भागे. आणि जो कुणी या ठिकाणी विरक्तीकडे राहील, जो ब्रह्मचर्याचं पालन करेल, जो संन्यास आश्रम धारण करेल, खरोखर बघा म्हणलं याचं काय अभाग्य आहे.
अरे म्हटले खरोखरच दैवाने या ठिकाणी खेळ सगळं वृत्ती काम सुख भेटत असतं, अशी वृत्तीच त्या ठिकाणी त्या व्यक्तीची झालेली असते. ग्रंथकर्ते सांगतात स्त्री कामाची अशी रीती एक मद्यपाची स्थिती वांचून पदराची संपत्ती सोय होती जगनिंद. स्त्री कामाची ऐशी रीती. आतापर्यंत या ठिकाणी खरोखर स्त्री कामामध्ये जो लुप्त झालेला मनुष्य आहे ना, त्याचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. आता मद्यपाचे या ठिकाणी सांगू लागलेले आहेत. मद्यामध्ये या ठिकाणी एवढं घडून गेलेले पदरचा संपत्ती त्या ठिकाणी वेचून काम करायचं, संपत्ती मिळवायचं, पैसा अडका मिळवायचा आणि या ठिकाणी संपूर्ण जी असणारी संपत्ती आहे ते मद्यपानामध्ये दारूमध्ये त्या ठिकाणी वाया घालवायची. अशा प्रकारे आता नाथ महाराज या ठिकाणी मद्यपानाच्या व्यक्तीचे वर्णन या ठिकाणी करतात. कुंडलिकावरी विठ्ठल श्री ज्ञानदेव चंद्र भगवान की जय. राम भक्त हनुमान महाराज की जय.